हे बघा, हे किनारीवाली बाहीला आपल्या ऑलरेडी लेस किंवा टिकली वर्क आहे, तर आपले इथं बाही फोल्ड नाही होणार, बाहीला साईडला पायपिंग आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही असा जॉईंट देत असाल तर असा आपल्याला द्यायचा नाही आहे. आपल्याला हा जॉईंट फिनिशिंगला चांगला दिसत नाही, तर आपल्याला जॉईंट ह्या पद्धतीने द्यायचं. हे बघा, सरळ शिलाई घ्यायची आहे आणि कपडा जॉईंटकडनं फोल्ड करता बाहीकडच्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि ह्या पद्धतीनं ओपन करायची आहे. तर हे बघा, ही फिनिशिंगसोबत आपला बाहीला जॉईंट देऊन आपली बाही तयार होते आणि हे धागे बाहेर डोकवतात किंवा आपल्याला अस्तर जोडायला त्रास होतो. हे बघा, ह्या दोन्हीतली तुम्हासनी कोणती पद्धत आवडली? चला, मी तुम्हासनी बाहीला जॉईंट द्यायचा आणि एक पद्धत दाखवते. जर तुम्हासनी बाहीला अस्तर नाही लावायचं, फक्त बाहीला जॉईंट द्यायचं आहे, तर ही पद्धतसुद्धा वापरू शकता. ही सुद्धा खूप फिनिशिंगसोबत परफेक्ट बनते. हे बघा, ह्याच्या मी डबल फोल्डमध्ये आतमध्ये कपडा टाकला आहे आणि जसा बाहीला काठ होते तसेच काठ आपण मोठा कपडा एक्स्ट्रा पुढे ठेवून काठ पण सेम तसेच खाली बनवले आहेत. हे बघा, चला मस्त मी अनेकदा व्यवस्थित आरामात दाखवते, लक्ष देऊन बघा. हे बघा, आणि आता जेवढे बाहीला काठ आहे तेवढा आपण कपडा पहिला फोल्ड करणार आहे. हे बघा, एवढा फोल्ड केला, परफेक्ट फोल्ड करायचा आहे आणि अजून एक फोल्ड मारला तर सगळा कपडा आतमध्ये गेला. ह्या पद्धतीनं तुम्हासनी सुद्धा बाहीला कपडा जॉईंट करायचा आहे एक्स्ट्रावाला. हे बघा, किती फिनिशिंगसोबत आपली बाही बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. थँक्यू.